चला आज आपण या ज्या मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या असतात ना, याची भाजी तयार करूया। यासाठी इथे मी पहा एक 6-7 मोठ्या आकाराच्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि सोबतच हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। 5-6 चमचे घेते हे मी कूट मोठे मोठे कुटलेले आहे। इथे 4 ते 5 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। मोकळ्या भाज्या करताना कधीही तुम्ही शेंगदाण्याचं कूट जर वापरत असाल तर ते थोडेसे मोठे ठेवा, भाजी खूप चविष्ट होते। यामुळे हे कूट घेतल्यानंतर याच्यात आता 1 चमचा मी धणे जिरे पावडर आहे ती घालून घेतलेली आहे। यामुळे चव खूप छान येते आपल्या मिरचीला। एक अर्धा चमचा बेडगी लाल मिरचीचं तिखट घालते आणि पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। हे आपण आता मिरचीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करत आहोत आणि एक भन्नाट अशी चव येण्यासाठी इथे मी 1 चमचा सांबर मसाला घालून घ्यायला लागले। यामुळे आपल्या मिरचीला खूप मस्त अशी टेस्ट येते। तुम्ही एकदा नक्की अशी करून पहा। सारणासाठीचे सगळे मसाले घेतल्यानंतर याच्यात थोडीशी कोथिंबीर बारीक करून घालायची आहे। इथे मी हातानेच थोडीशी बारीक करून घालत आहे, तुम्ही चिरून घातली तरी चालते। हे आपलं सारणाचं साहित्य आता सगळं तयार आहे। हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला एकजीव करून आपण आता बाजूला ठेवूया आणि मिरच्या कट करायला घेऊया। इथे हे पहा, हे सारण तयार आहे आपलं मिरचीमध्ये भरण्यासाठी। आता इथे मिरची जी आहे ती मी मागच्या साईडनी भरणार आहे। मिरचीचं हलकसं टोक मागच्या साईडचं काढून घ्यायचं आहे आणि अशी 4 भागांमध्ये मिरची कट करून घ्यायची आहे। याला आपण वांगी भरतो तसं भरून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता सगळ्या मिरच्या मी कट करून घेत आहे। ही मिरची वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, वाळवणात देखील ही वापरली जाते। मसाले भरून ही वाळवून नंतर तळली जाते, तसेच दह्यामध्ये देखील ही भिजवून वाळवली जाते आणि नंतर तळली जाते। अशी वेगवेगळ्या पद्धतीने ही मिरची करता येते आपल्याला। झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे। घाई गडबडीच्या काळामध्ये पटकन ही भाजी आपल्याला तयार करता येते। मिरच्या आता सगळ्या माझ्या कट करून झालेल्या आहेत। या पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून झाल्यानंतर ह्या आता भरून घेणार आहोत आपण। हे पहा, ह्या सर्व कट केलेल्या मिरच्या आता जे मगाशी सारण तयार केलं आहे ते घालून भरून घेणार आहोत। हे सारण जे आहे ते हलकसं ओलवून घ्यायचं आहे। 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं आहे। हलकसं त्याला ओलसरपणा येऊ द्यायचं, जेणेकरून की सारण भरलं तर त्याच्यात मिरचीमध्ये ते व्यवस्थित बसलं जावं। पातळ केलं तर ते नीट बसणार नाही किंवा कोरडंही भरलं जाणार नाही, म्हणून हलकसं ओलवायचं आहे। हे आता मधोमध असं मिरचीच्या भरून घ्यायचं आहे। हे जितकं बसेल तेवढं मिरचीमध्ये हे बसवून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात आपली भाजी तयार होते याची। ह्या मिरच्यांची डब्बा असो किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी पटकन कंटाळा आलेला असेल तर तेव्हा स्वयंपाकात ही भाजी करायला घ्यायला काहीच हरकत नाही। झटपट होते ही आणि टिफिनसाठी तर फारच छान, चवीला पण खूप छान लागते ही। हे पहा, आता जे शिल्लक राहिलेलं सारण आहे ते आपण भाजीतच वापरणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। पोळी भाकरी कशाही सोबत तुम्ही ती देऊ शकता, झटपट होणारी आहे। आता ह्या सर्व मिरच्या भरल्यानंतर आपण ह्याला गॅसवरती शिजवून घेणार आहोत। कढई ठेवलेली आहे गॅसवरती, याच्यात 1 ते 2 पळ्या मी तेल घालून घेते। तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। तेल तापलं की याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी आणि 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। हे व्यवस्थित तडतडलं की याच्यामध्ये आपण 1 चमचा लसण खोबरं अद्रक याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। फोडणीचं लसणाचा फ्लेवर छान मिरचीमध्ये उतरला पाहिजे, आपल्या चव सुंदर येते मग भाजीला। ते 1 पाव चमचा फक्त मी धणे जिरे पावडर घातलेली आहे, कारण आपण सुरुवातीला मसाले भरपूर घातलेले आहेत। आणि 1 पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे, थोडासा कलर चांगला यावा भाजीला म्हणून। हे व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं। तर हे आपली जी भाजी आहे ती आपण मोकळी करणार आहोत।
मोकळी भाजी कढईला लागू नये म्हणून तुम्हाला इथे एक टिप सांगते मी, जेणेकरून तुमची भाजी व्यवस्थित शिजली देखील जाईल आणि कढईला लागणारही नाही। यासाठी काय करायचं तुम्हाला, एक ते 2 चमचे इथे तुम्हाला हलकसं पाणी घालून घ्यायचं आहे। हे पहा असं फक्त 1 ते 2 चमचे घाला। यामुळे काय होतं की आपली भाजी खाली कढईला लागली जात नाही आणि व्यवस्थित वाफवली देखील जाते किंवा शिजली देखील जाते। हे आता सगळ्या मिरच्या मी कढईत टाकून घेतलेल्या आहेत आणि राहिलेले जे सारण आहे ते देखील याच्यात घालून घेते आहे। हलवून घ्यायचे, खालीवरी करून घ्यायचे। पाण्यामुळे काय होतं की व्यवस्थित शिजली जाते आणि आपलं जे सारण जे आहे, कूट जे आहे भाजीतलं, ते करपत देखील नाही। त्यासाठी काय करायचं, 1 ते 2 चमचे तेलामध्ये तुम्ही हलकसं पाणी घालून घ्या। पाणी घालताना ते खाली एकदम कढईला चिटकून घाला, उंचावरून तुम्ही घालाल तर अंगावर ते तेलामुळे येऊ शकतं, काळजीने घाला। आता थोडंसं पाणी, एक अर्धा कप पाणी वरतून मी हे भांडं विसळून घातलेलं आहे। यामुळे काय होईल की भाजी शिजायला मदत होईल। आपल्या मिरच्या ज्या कच्च्या आहेत एकदम, त्या व्यवस्थित शिजल्या जातील आणि कूट देखील त्याच्यातलं करपणार नाही किंवा खाली कढईला लागणार नाही। हे आता खालीवरी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि याला आता आपण मंद गॅसवरती झाकण घालून शिजवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटात आपली ही भाजी तयार होते। असं मधनं चेक देखील करायचं आहे, जेणेकरून खाली कढईला सारण आपलं चिकटणार नाही। हे पहा, आता आपली जवळजवळ भाजी शिजलेली आहे। खूप मस्त वास येत आहे भाजीचा, अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे। आता मध्ये मध्ये मी झाकण घालून ठेवत आहे। गॅस एकदम कमी ठेवलेला आहे इथे आणि हे पहा, मस्त आपली ही भरलेली मिरची तयार झालेली आहे। तुम्ही ही टिफिनला देऊ शकता, संध्याकाळच्या जेवणाला किंवा सकाळच्या जेवणाला देखील करू शकताय। चवीला खूप छान होते, खूप मस्त याचा वास सुटलेला आहे, खमंग अशी झालेली आहे। भाकरी पोळी कशाही सोबत ती तुम्ही देऊ शकताय। हे आता मी टिफिनसाठी बनवलेली आहे। तुम्ही देखील ही टिफिनला मुलांना किंवा मोठ्यांना देऊ शकताय। झटपट अशी रेसिपी आहे, कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये होणारी। बघू शकता तुम्ही, खूप मस्त झालेली आहे आणि खमंग असा वास सगळीकडे सुटलेला आहे। अगदी लहान मुलं किंवा मोठे असू द्या, सगळेच ही भाजी आवडीने खातील अशी झालेली आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट होते ही। हा पहा, आजचा माझा टिफिन तयार झालेला आहे। सध्या मी तुमच्यासोबत जास्त करून टिफिन रेसिपीज शेअर करत आहे। मुलांच्या शाळा सुरू आहेत, ऑफिस देखील सुरू आहेत सगळ्यांच्या घरच्यांचे, तेव्हा या भाज्या तुम्हाला नक्कीच मदत करतील। तुम्ही पाहू शकता, खूप मस्त झालेली आहे, चविष्ट अशी ही रेसिपी आहे। माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।